हे बघा आम्हाला एक वेगळ्या शेपचं काय आणि यात कडू कांद याला बरीच दुखापत झालेली आहे पण काय होत आहे दुखतंय का नाही? काय नाही आम्ही ना पहिल्या मस्तपैकी रक्त प्यायचो इथं लागाचा बसून कांदे माहित नाही ना एकदम कडवट वास आहे याची डायरेक्ट 2 तुकडे दुकान इकडे सोलायला घेतलेले आहे बघू शकता इकडे जोरात प्रोसेस आणि इकडे सोलून ठेवलेले आहेत हे अशा प्रकारच्या बनवायला लागतात गोल गाफे फायनली या वळी झालेल्या आहेत आमच्या हे बघू शकता वळी ए चलो आ रहा है मागे कुत्रा धाव रहा है भाग नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललोय काय आणायला रे कांदे आणायला चाललोय कांदे नाही आम्ही कांदवळ्या आणायला चाललोय आणि आम्ही त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत कशा बनवायच्या आणि खोदून एकदम जंगलातून घेऊन येणार आहोत तर चला बघूया आणि जाऊया सोबत आपली टिल्ली पिल्ली गँग इकडं सोबत आणले मस्त ही पारी बोलतात याला तिकडे पुढं टोकदार आहे इकडे वरती दांडा बनवलेला आहे त्याला बघ हा काय पन्नी मजा येते का काय नेणार आहे तू कांदवळी नेणार आहे बराबर बोल रहा है चल जंगलामध्ये आलेला होतो पहिलाच आम्हाला इथं कांद भेटलेला हा बघा याला कडू कांद बोलतात जुन्या काळात याचा वापर करायचे पण आम्ही आत्ताच्या काळात करतो तर खोदूया आता याला फुल मेहनत के बाद एक एक मिल रहा है इधर आई इतना सही मिला है एकदम छोटा वाला कांद भेटलेला आहे पण हा मी घेणार नाही कारण याचा फायदा नाही घे तुला अरे घे ना तू मग पडिया नाही आता जर असा मोठा भेटलेला आहे पण बघूया आतमध्ये खोदल्यावर अरे उत्तल गाडा गेलेला आहे आता आणि हे आपण या घ्यायच्या लायकीच आहे बघू शकता हे देखो याचा आकार बघून तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा पण हा आमच्या घेण्याच्या लायकीचा आहे चल याला बरीच दुखापत झालेली आहे पण काय होत आहे दुखतंय का नाही दुखत नाही का लागलाय कुठं हे का फुल लाल बंबाळ झालेला आहे तरी पण त्याला माहिती नाही लागलाय का नाही सिग्मा मेल रक्त पियाचो कोणाच नाही सांगायचो आम्ही ना पहिल्या मस्तपैकी रक्त प्यायचो इथं लागाचा बसून एकदम मस्त टेस्टी रक्त प्यायचो एकदम मस्त हेल्थ वाटते आपली फुल डेंजर आहेस रे तू मस्त शेवळा दिसलेला चल पहिला शेवळा घेऊन येतो रान भाजी पण हा बघू शकता याला बोलतात शेवळा याची भाजी एकदम मस्त आणि टेस्ट लागते ही एक आपली रान भाजी आहे अजून शोधूया अशा प्रकारचे हा बघा इकडे आम्हाला डायरेक्ट डंबोर म्हणजे एकदम जुनाट कांद भेटलेला आहे एकदम मोठा असेल असं वाटतं याची साईज याच्यावर डिपेंड असते किती मोठी साईज राहील ती पण खोदकाम चालू झालेलं आहे पण किती लंबा है, बहुत मेहनत है भाई इसके भी लिए। देखते कुछ मिलता है क्या नहीं।
हे बघा अशा प्रकारच्या आतमध्ये मुळा आलेले असतात त्याला. आणि इथं हा दिसत असेल, हा कांदा आहे हा वाला, एकदम मोठा वाटत आहे. पण बघूया बघा इकडे अशा प्रकारची टेक्निक वापरली जात आहे. ओ ये देख, ये देख आपण का काम डायरेक्ट आपण तंबुऱ्या सकट काढलेला आहे त्याला. ठीक आहे, याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत कर. घे आणि टाळ्या वाजाय. इथं तर बघू शकता एके जागी 1 2 3 4 5 तंबुरे भेटलेले, पण एक छोटा तंबुरा आहे त्याच्यामुळे आधीच आलेले आहेत बाहेर. असं फुल पुष्पित आहे. बघा एका जागी किती काढले कांद. एकाच जागी आम्हाला मस्त 4 भेटलेले आहेत. काम 25 झालेलं आहे. पण आम्ही आता हे काढून घेणार आहोत. वळी तर एकदम टेस्टी लागणार आहे, ते आम्ही दाखवूच तुम्हाला. हे बघू शकता एवढे भेटलेले आहे. हा या बघा आम्हाला हॅपी बर्थडे भेटलाय. चांगले आहे, एकदम टेस्टी आहे, एकदम खाऊ शकता तुम्ही. खाऊन दाखव, खाऊन दाखव. खाऊन नाही भेटणार. फुल आंबे पण भेटलेले. काय मजा येते का? हो. आंबा गोड आहे का? एकदम फुल गोड आहे. बापरे, हातबीत चाटून मस्त खात आहे. जंगलात कसं वाटतंय? एकदम मस्त. काय शोधायला आलाय तू? कांदे. माहित नाही ना. आलाय कांदे शोधायला, आम्ही आलोय कांदे शोधायला. ओह नो, ये निकाल दिया फायनली. एकदम चांगला वाला भेटलाय. हा बघ, मस्त गोल मटोल आहे, बघू शकता सगळ्या साईडने. याच्या वळी बनवायला अशा काचकाच कांदा कापताना बोट पुरी मी वाकवली. चोळा भेटलेला आहे हा बघा. आणि त्याची बोती बघू शकता, पिवळी पिवळी आहे. ही पुढे निघाले ती बोती. नाही रे, काय नाही त्याने. आतापर्यंत सगळ्यात मोठा हा भेटलेला आहे, हा कांद. पण या भोक का त्या द्यायला मला भोकदरे पण आहेत. हे बघा, हे बघा जंगलातला ना टिश्यू पेपर आहे. एकदम मस्त पैकी हात पुसू शकतो आणि तोंड पण. हे बघा एकदम फुल चांगले आहे. ये कान देखो कैसा है. इधर आप एक निकाल रहे हैं. ओके. अरे बापरे, एकदम कडवट वास आहे याची. डायरेक्ट 2 तुकडे झालेले आहे. हे बघा, आम्हाला एक वेगळ्या शेपचं काय आणि या आहेत कडू कांद. कमेंट मध्ये सांगा आम्हाला हे कसं दिसतंय ते नक्की. काय भेटलंय, काय बोलतात याला? कडू कांद. काय कडू कांद. कडू कांद. आणि याला हे काय झालं बघ, कुठलाय तो? फार हिने बोल. मोहाचं झाड आणि
इकडे बघ किती दोडे आलेले आहेत त्याला. त्याच्यात मस्त त्याच्या बिया म्हणजे त्याला हे बघ या त्याच्या बिया आहेत त्याला मोठ्या बोलतात आमच्याकडे आणि याच्यापासून मस्त नैसर्गिक तेल काढतात खाण्यासाठी. अरे हे काय घेऊन चाललाय? हे मोहाचे तोडे आहेत हो का. याची ना खूप टेस्टी भाजी असते. खूप म्हणजे खूप. कधी बनवणार आहेत? रात्रीचे. हा चालेल. याने मस्त मोहाचे दोडे पण आणलेले आहेत. दाखव नीट. हे बघा अशा प्रकारचे असतात हे दोडे आणि हे भाजी करण्यासाठी वापरतात. फुल टेस्टी लागते भाजी. तो बोलतोय आम्ही तर नाही खाल्ली कधी. आणि हाय तारे जमीन पर. आणि इकडचा नजारा बघा एकदम संध्याकाळ झालेली आहे. फिरून फिरून आता आम्ही घरी जात आहोत. सनसेट का वाईट. बघा आम्ही एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या. हे आहे आमचे कडू कांद आणि इकडे आहे शेवळा. हे शेवळा आणि अजून एक आत्ताच भेटलेला आपला शेवळा. इकडे हे आहेत आपले मोहाचे दोडे. हे बघा याची पण भाजी मस्त टेस्टी लागते. अजून काय काय आहे आतमध्ये पण ते काय इकडे बघा आम्हाला ना गिद्धवाड भेटलाय. एकदम खूप टेस्टी भाजी आहे. एकदम होममेड आहे. हे आहेत कुड्याची फुलं आणि याची पण भाजी बनवतात. एकदम मस्त आणि टेस्टी सुपर फास्ट. जंगलामध्ये आम्ही मस्त फिरून आलोय आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही रानभाज्या शोधलेल्या आहेत. त्या आम्ही दाखवल्यास तुम्हाला. काय बाईक मजा आली का? काय काय बघितलं नवीन? मी बघितली शेजली. हा हो का. हा करवंद हा आंबे हा जांभूळ हा आणि लय लय वेगळे. लय लय वेगळे म्हणजे काय? गिद्धवाड गिद्धवाड आणि हे कुड्याची फुलं ही हे पण एक भाजी आहे आणि एकदम मस्त आणि टेस्टी लागते. तर आता आम्ही तुम्हाला दाखवू घरी जाऊन त्या कांदवळ्या कशा बनवतात आणि कशा प्रकारची प्रोसिजर असते ते सगळंच आम्ही दाखवू रेसिपी सकट. आणि खायला एकदम त्या कडवट असतात पण एकदम टेस्टी लागतात. आणि हा आपला काम करायला घेतलेला इथने पारवा. हे क्या आहे? पारवा. आहे मागे कुत्रा धाव राय बाहेर. आता आणलेले आम्ही कडू कांद इकडे सोलायला घेतलेले आहे. बघू शकता इकडे जोरात प्रोसेस. आणि इकडे सोलून ठेवलेले आहेत. हे तसे काय सेम बटाटी वाटत आहे पण हे असे झाकून ठेवायला लागतात. याच्यामध्ये टोपामध्ये झाकून ठेवलेत मस्त. कारण कडू नको लागायला म्हणून. अशी निंजा टेक्निक आहे इथली. पण खरी आहे का गोटे असे झाकले का जास्त कडू नाही लागत हे असे टोपामध्ये. आणि बघा वडे आतमध्ये एवढे आम्ही आणलेले ते बऱ्यापैकी सोलून झालेले आहे. थोडे थोडेच राहिलेले. आहेत आमचे कांदवळ्या आणि इथं वड्या बनवायला घेतल्यात. या अशा प्रकारच्या बनवायला लागतात. गोल गाफे या प्रकारच्या गोल 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 कट करायला लागतात. इधर आहे नंगा पुंगा दोस्त. हा मग बनवल्यात कांदवळ्या आणि एवढ्या बाकी बनवायच्यात. आता डायरेक्ट बनवल्यानंतरच बघूया. एकदम टेस्टी लागतात. टाकूया. फायनली या वळी झालेल्या आहेत आमच्या. हे बघू शकता. इकडे पिंक कलरचे आलेले आहेत. हे दिसतात जे खाण्यालायक झालेले आहेत त्या मस्तपैकी. एक काढून खाल्ला वळी.
कडू असतात, पण ह्याच्या गोड लागण्यासाठी ते आपली राख टाकतात त्याच्यामध्ये आणि याच्यानंतर अशा टाईपच्या होतात. या धुवून खायच्या असतात, त्याला कडवटपणा गेलेला असतं. ही बघा मग खात आहे, फुल गरम आहे, एकदम मस्त झाले.